मंदिरासमोर जी नंदी आहेत या नंदींची मानं छाटली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर हा वाडा आहे जिथे संभाजी महाराजांना पकडलं गेलं। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये संगमेश्वर येथे। तर आज आपण अशा ठिकाणी भेट द्यायला आलो आहे जिथे खरंच आपल्या इतिहासाला कलाटणी भेटलेली आहे। तर आज आज मी उभा आहे कसब्यामध्ये, जिथे संभाजी महाराजांना पकडले गेले आपले राजे, ज्यांना इथेच पकडण्यात आलं। तर हा जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये महाराजांना पकडलं गेलं कारस्थान करून। तर हा वाडा आता खूप वाईट अवस्थेमध्ये आहे। तर तुम्हाला वाडा आणि वाड्याच्या परिसरामध्ये जी मंदिरं आहेत शंकराची, 4 ते 5 मंदिर आहेत। तर त्या मंदिरांची पण वाईट अवस्था आहे, तिथे पण भरपूर सारा इतिहास घडलेला आहे। तर तो तुम्हाला आपण पूर्ण एक्सप्लोअर करतो या व्हिडिओमध्ये। तर चला आपण आता वाडा आतमधून बघूयात आणि आजूबाजूचा परिसर बघूयात। आपण वाड्याच्या मागच्या बाजूला आहोत, पण वाड्याची अवस्था खूप बिकट आहे। तर मला हा वाडा मी आतून सुद्धा दाखवतो की आतमध्ये काय अवस्था आहे वाड्याची। वाड्याचे दरवाजे वगैरे खूप वाईट अवस्थेमध्ये आहेत, बघू शकता तुम्ही वाडा। तर आपण आता वाड्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहोत। इथे खूप अशी शांतता आहे आणि खूप शांतता म्हणजे एकदम असं वाटतं की इथे खूप भरपूर आपल्याला इतिहास घडला गेलेला आहे। आणि इथे जे मंदिर आहे त्या मंदिराचे काही स्तंभ इथे आपल्याला बघायला मिळतात। आणि आता आपण जातोय ते मागच्या साईडला जिथे शंकराची मंदिर आहे। इथे उभं राहून ना मित्रांनो, खरंच अंगावर काटा येतो। तुम्ही जेव्हा इथे वाडा वगैरे आजूबाजूचा परिसर बघायला याल, तुमच्या अंगावर सुद्धा काटा आल्याशिवाय राहणार नाही। कारण इथे जे ह्या परिसरामध्ये जी मंदिरं आहेत शंकरांची, त्या मंदिरासमोर नंदी आहेत ठेवलेले, त्या नंदींच्या माना छाटल्या गेलेल्या आहेत। तर खरंच कल्पना करा की त्या काळात इथे काय परिस्थिती असेल। तर आता इथे माझ्या आजूबाजूला दिसत आहेत मंदिरं, 1 2 3 अशी मंदिरं आहेत। पुढे अजून एक मंदिर आहे। तर या मंदिरासमोर तुम्हाला नंदी दिसत असेल की नंदीची त्या मान छाटली गेलेली आहे। तर प्रत्येक मंदिरासमोर जे नंदी ठेवलेले आहेत त्या नंदींची मानं छाटल्या गेलेली आहेत। तर हे जे मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो, त्या मंदिरांची पण अवस्था बिकट आहे। तर ह्या मंदिरासमोर जी नंदी आहेत या नंदींची मानं छाटली गेलेली आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर संभाजी महाराज हे फक्त राजा नव्हते, तर एक पराक्रमी योद्धा आणि विद्वान होते। त्यांनी तर बघू शकताय हे मंदिर आहे। मंदिरासमोर एक स्तंभ आहे, त्याच्यावर काही आकृती कोरल्या गेलेल्या आहेत। मंदिर पण खूप जुनी असावीत। हीच भीमा नदी, ह्याच नदीकाठी राजांना पकडलं गेलं।
मंदिराच्या मागच्या साईडला ही नदी तुम्हाला बघायला मिळू शकते। तर हा एक चौथा मंदिर आहे शंकराचा, त्याच ठिकाणी आहे मागच्या साईडला, आणि छोटी छोटी शिल्प आहेत बघू शकताय। आणि हा एक नंदी आहे, खूप वाईट अवस्थेमध्ये बघू शकताय तुम्ही। तर हा शंकराचं मंदिर आहे। तर मंडळी, आपण ह्या परिसर सुद्धा बघितला आहे आणि परिसर बघून खूप असं मनाला वेदनासुद्धा झाल्या। तर तुम्ही हा परिसर आणि इथे जो राजानं पकडलं गेलं तो वाडा बघण्यासाठी नक्की या। संगमेश्वरमध्ये कसबा या गावामध्ये आहे। तर मलासुद्धा आज बघण्याचा योग आला आणि हा व्हिडिओ तयार करण्याचा योग आला। तर हा व्हिडिओ तुमच्यावर मी पोचवतो आहे। तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि सर्वांपर्यंत शेअर करा। आपल्या व्हिडिओला कोणी नवीन असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ इथे संपवतो, व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।